वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स. अनारसे बनवताना कोणती काळजी घ्यावी? फराळ बनवताना एवढा घाट घालून केलेले अनारसे ऐनवेळी बिघडले तर? यासाठी हे सोपे उपाय. अनारसे फसू नयेत आणि बिघडलेस तर चटकन दुरुस्त करता यावेत म्हणून काही टिप्स. नंबर 1. अनारसे बनवताना तांदूळ नेहमी जुना वापरावा. ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यावा. 2. अनारसे बनवताना कोलम बासमती तुकडा तांदूळ घ्यावा. त्यामुळे अनारशांना चव खूप छान येते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ इथे अनारशासाठी वापरू शकता. 3. अनारसे करण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस भिजत ठेवावा. तांदळातील पाणी रोज बदलावे. नंबर 4. 3 दिवसानंतर सर्व पाणी काढून तांदूळ सुकवून घ्यावे. 5. तांदूळ वाळवताना तो उन्हात सुकवू नये. तांदूळ खूप वेळासाठी सुकत न ठेवता फॅन खाली पटकन वाळवून घ्यावेत. 6. सुकवलेल्या तांदळाला हात लावल्यानंतर ते थोडे थंड असायला हवेत आणि मगच बारीक करावेत. नंबर 7. पीठ चाळून पिठात गूळ घालावा. गूळ घालताना तो नेहमी किसूनच घालावा, म्हणजे पीठ मळताना सोपे जाते आणि व्यवस्थित पीठ मळून होते. नंबर 8. पिठामध्ये गूळ घालण्या अगोदर थोडेसे वाटीभर पीठ बाजूला काढून घ्यावे. पीठ पातळ झाले तर अशा वेळी हे सुके पीठ वापरता येते. टिप नंबर 9. पीठ जास्त घट्ट झाले असेल तर तुपाचा हात लावून मळावे, किंवा खूपच कोरडे वाटत असेल तर केळाचा एक छोटा तुकडा कुस्करून त्या पिठात मिक्स करावा. टिप नंबर 10. पिठाला किती ओलसरपणा आहे हे तपासूनच त्यात थोडा थोडा करून गूळ घालावा. एकाच वेळी खूप गूळ घातला तर पीठ पातळ होऊ शकते. टिप नंबर 11. अनारशाचे पीठ मळताना तुपाचा हात लावून एकजीव होईपर्यंत मळून घ्यावे. अनारशाची कणिक मळून झाली की एक पारदर्शक प्लास्टिकचा कागद स्वच्छ धुवून घ्यावा आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवून गोलाकार आकार देत अनारसे तयार करून घ्यावेत. टिप नंबर 12. अनारस्याला जाळी पडण्यासाठी अनारस्याचे पीठ तयार करताना 1 चमचा साईचे दही घालावे. त्यामुळे अनारशाला छान जाळी पडते. टिप नंबर 13. अनारसे तळल्यावर नितळायला ठेवावेत. ते तेल पूर्ण नितळून गेल्यामुळे अनारसे खायला तेलकट लागत नाहीत. नंबर 14. अनारसे थापताना खसखस आणि साखर समप्रमाणात घेऊन थापावेत. त्यामुळे अनारसे खुसखुशीत तर होतातच, त्याचबरोबर खसखसही कमी प्रमाणात लागते आणि अनारशाला छान जाळी पडते. टिप नंबर 15. अनारसे करताना पिठात पाव चमचा जायफळ पूड आणि पाव चमचा वेलची पूड घालावी. त्यामुळे अनारशाला जो आंबूस वास येतो ना, तो येणार नाही. टिप नंबर 16. मळलेले मिश्रण म्हणजेच अनारशाचे पीठ खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे तळताना जर अनारसे फेसाळले तर पीठ तसेच ठेवून द्यावे आणि काही दिवसांनी तळावे. टिप नंबर 17. तांदळाच्या पिठामध्ये गूळ मिक्स करताना 400 ग्रॅम गूळ वापरला आहे, पण कधी कधी पीठ मळताना गूळ थोडासा जास्तही लागू शकतो. याचा अंदाज घेऊन घट्ट गोळा मळून घ्यावा. टिप नंबर 18. कधी कधी पीठ उष्णतेने सैलसर झाले तर पीठ फ्रीज मध्ये ठेवावे. अनारसे बनवताना थोडेसे तांदळाचे पीठ टाकून मळून अनारसे लगेचच करून घ्यावेत. अनारसे अगदी व्यवस्थित होतात. खूप अप्रतिम चवीचे अनारसे तयार होतात. नक्की करून पहा. अनारसे विरघळत असतील तर त्याची कारणे जाणून घ्या आणि हे उपाय नक्की करून बघा. 19. अनारसे विरघळत असतील तर त्या पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर ठेवा व दुसऱ्या दिवशी अनारसे करा. टिप नंबर 20. पीठ पातळ झाले असेल तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा 2 दिवस भिजत ठेवा आणि नंतर अनारसे बनवा. टिप नंबर 21. अनारसे विरघळत असतील तर कोरड्या पिठात 2 चमचे गरम तूप घातल्याने ते कुरकुरीत, मस्त हलके आणि जाळीदार होतात. टिप नंबर 22. अनारसे पीठ व्यवस्थित मुरले तरच अनारसे विरघळत नाहीत. त्यामुळे ते चांगले भिजू द्यावे.
आणि त्यानंतरच या पिठाचे अनारसे बनवावेत. अनारसे बिघडतील असे वाटले तर काय करावे, चला पाहूया. टिप नंबर 23. गुळ जास्त झाला असेल तर, तळताना तूप किंवा तेल व्यवस्थित तापले नसेल तर, पीठ सैल असेल तर अशा वेळी तूप किंवा तेलामध्ये अनारसे विरघळतात. टिप नंबर 24. पीठ सैल असेल तर तांदळाचे पीठ घालावे, पण ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे. टिप नंबर 25. पीठ घट्ट असेल तर तुपाचा हात लावून मळावे, किंवा खूपच कोरडे वाटत असेल तर केळाचा 1 इंचभर तुकडा कुस्करून मिक्स करावा. टिप नंबर 26. एकदम सगळे पीठ बाहेर काढू नये. नीट जमेल की नाही हा अंदाज घेऊन हवा तो बदल त्यामध्ये करता येतो. बऱ्याचदा अनारसे करताना पीठ कोरडे आणि भुसभुशीत होते, तर अशा वेळी काय करावे. टिप नंबर 27. तूप घालताना 2 वाटी पीठ असेल तर 4 चमचे पातळ तूप घालावे. टिप नंबर 28. अनारसे करताना लागले तर दूध वापरतात, पण पीठ मळताना दूध घालू नये, पीठ लवकर खराब होते. टिप नंबर 29. अनारसे करताना गूळ आणि पीठ कुटून मिक्स करतात, म्हणूनच 2 दिवस ठेवूनही पीठ जर कोरडे वाटत असेल तर डब्यात केळीचे पान घालून ठेवा, किंवा अख्खे केळ सालासकट ठेवून द्या. 1 ते 2 दिवसात पीठ मऊ होते. आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.